तर बऱ्याच जणांना लोणचे हा प्रकार खूप आवडतो. मग लिंबाचं लोणचं आवडतं, कैरीचं लोणचं आवडतं, कुणाला लिंबू जास्त आवडतं, तर कुणाला लिंबाचं लोणचं जास्त आवडतं. लिंबू आवडतं त्याला लिंबाचं लोणचं आवडेलच असं नसतं. आणि कसं असतं, ज्याला आहारामध्ये लिंबू घ्यायला जास्त आवडत नाही त्याला लोणचंसुद्धा आवडतं, असं सुद्धा असतं. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मस्त उपवासाचं लिंबाचं लोणचं. तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला साहित्य सांगते. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते. तर काय पहिल्यांदा साहित्य काय घ्यायचं आहे, 10 लिंब घ्यायचे आहेत, 1 वाटी मीठ घ्यायचं आहे, 2 वाट्या साखर घ्यायची आहे आणि अर्ध्या वाटीला सुद्धा कमी लाल तिखट घ्यायचं आहे. हे झालं साहित्य. आणि हे साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, तेच तिथं जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि ह्याला आता कृती काय, तर जी तुम्ही 10 लिंब घेतलेली आहे ती पातळ सालीची असावी, रसाळदार असावी आणि मोठी मोठी लिंब असावी. 8 फोडी करायच्या किंवा तुम्ही जास्त फोडीसुद्धा करू शकता. त्या लिंबाच्या फोडी केल्यानंतर त्याला मीठ साखर लावून घ्यायचे आहे, मीठ साखर मिक्स करायचे आहे आणि 8 ते 10 दिवस कडक उन्हामध्ये त्याला काचेच्या भरणीत ठेवायचं आहे. आणि ते प्रत्येक दिवशी लोणचं पूर्ण खालून ढवळायचं आहे, म्हणजे हलवायचं आहे. हलवायची मेहनत घेतली पाहिजे, खालचं वर वरचं खाली असं ते लोणचं झालं पाहिजे, तर ते लोणचं टिकतं किंवा त्याची साखरसुद्धा पटकन विरघळेल. ती साखर पूर्ण विरघळल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि लाल तिखट मिक्स केल्यानंतर ते साधारण 2 दिवस तुम्ही उन्हामध्ये ठेवायचं आहे. आणि 2 दिवसानंतर ते पूर्ण त्याची प्रोसिजर मुरण्याची होते, कारण साखर ऑलरेडी त्या लिंबांच्या फोडींना मुरलेली असते आणि नंतर लाल तिखटसुद्धा हे मुरतं. तर लाल तिखट उशिरा का टाकायचं, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पुढं तुम्हाला दिसेलच. व्हिडिओमध्ये टिप्स काही महत्त्वाच्या पुढे दिलेल्या आहेत, तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, तुम्हाला त्या टिप्ससुद्धा दिसतील. तर व्हिडिओच्या लिंबाची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. तर तुम्ही म्हणसाल कृती करून दाखवली नाही, सगळं ओरलीच सांगितलेलं आहे. तर माझ्याकडे लिंब अवेलेबल नाहीत, तर मला ही रेसिपी माहीत होती म्हणून मी तुमच्याशी शेअर केली. तर ज्यावेळेस माझ्याकडे लिंब तेवढी अवेलेबल होतील त्यावेळेस मी तुमच्याशी ही रेसिपी नक्की शेअर. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.